तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर महाशिवरात्रीचा आज आहे 4था दिवस आणि श्रीदेव कलेश्वर महाराजांची सकल ऐश्वर्य शिवपंचायतन कलेश्वर दर्शन. मंदिरात मूर्ती बसविल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतातील पद्धत आहे. या प्रसंगी माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व तुझे गुण माझ्या प्राणात उतरवत अशी प्रार्थना केली जाते. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळवणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणतः सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगामध्ये रांगोळ्या काढतात. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हणले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे 1000 वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा 64 कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला जातो. हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. कधीतरी या, कधीतरी या, कधीतरी या, कधीतरी या, हरी माझ्या
चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.